नमस्कार मित्रांनो. सकाळी शेतात आलं की मन खरंच प्रसन्न होतं. हिरवीगार झाडे, थंडगार हवा आणि पावसाचे वातावरण. आज आपल्याला निंबू तोडणीचे काम करायचे होते. निंबू तोडणीचे साहित्य घेऊन मी तयारीला लागलो. आईने आधीच निंबू तोडायला सुरुवात केली. मी आणि आईने सोबत निंबू तोडायची सुरुवात केली. साहित्याच्या साहाय्याने वरच्या फांद्यावरील निंबू सहजपणे तोडणी केली व खाली पाडले. काम करताना आईचा हसरा चेहरा पाहून थकवा निघून गेला. आईसोबत काम करताना वेगळाच अनुभव असतो. जवळच्या निंबू मी हाताने तोडले. काटेपासून हाताचा बचाव करत निंबू तोडणी केली. सोबतच खाली पडलेले निंबूही मी गोळा करत होतो. जास्त करून निंबू झाडाच्या खाली पडलेले होते. सर्वात जास्त त्रास या ठिकाणी पडलेले निंबू वेचणी करायला होत होता. पाटीत भरलेले निंबू नेऊन टाकले. खरंच निंबूचे आकार आणि रंग एकदम सुंदर दिसत होता. हवेने झाड डोलत होते आणि पावसाचे वातावरण अगदी रम्यमय झालेले होते. तोडणी झाल्यानंतर लिंबू व्यवस्थित पॅकिंग केले. पॅकिंग केलेले निंबू एका जागी रचले आणि गाठी ठेवले. आईनेही त्यात मला मदत केली. घरी आल्यावर तयारी करून मी बाजारासाठी निघालो. गाडीत वजन होतं पण शेतमालाला बाजारात नेण्याचा उत्साह मोठा होता. मार्केटला पोहोचलो. तिथे सर्वात आधी गणपती बाप्पाचे दर्शन घेतले आणि आशीर्वाद घेतला. संपूर्ण माल मार्केटला ठेवला व नाव नोंदणी केली. संपूर्ण काम करून मन शांत झाला आणि मी घरी निघालो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करा आणि फॉलो करायला विसरू नका. चला भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाकाल.